पवार नेहमी ज्या विमानानं प्रवास करायचे त्याच विमानानं अजित पवार बारामतीकडे निघाले होते। सगळं ठरल्याप्रमाणे घडत होतं। मुंबईहून 40 मिनिटात विमान बारामतीमध्ये पोहोचलं देखील, मात्र कमी असलेली विजिबिलिटी म्हणजेच दृश्यमानता आणि एका खड्ड्यानं लँडिंगच्या वेळी घात केला। नेमकं काय घडलं याची A to Z स्टोरी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाधडीचं नेतृत्व आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले अजितदादा पवार सध्या एका मोठ्या बातमीमुळे चर्चेत आता बघायला मिळाले। सद्यस्थितीला जो विमानाचा अपघात झालेला आहे त्यामुळे सद्यस्थितीला महाराष्ट्र हादरलेला आहे। असं कोणालाच वाटत नव्हतं की एवढ्या लवकर अजितदादा हे महाराष्ट्राला सोडून जातील, देशाला सोडून जातील, पण अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे की त्यामुळे पूर्ण देश हादरलेला आहे। आलेल्या माहितीनुसार आता हळूहळू तपास लागणं सुरुवात झाली आहे। सध्या जर विचार केला तर आता सर्व माहिती समोर येऊ लागलेली आहे। सर्वांना धक्का आता बसलेला असून हा अपघात नेमका कसा झाला, कारण की हा अपघात काही साधा नव्हता, विमानाचा सर्वात भयानक अपघात होता आणि यामुळे आता एक जणाचा नाही तर 5 जणांचा त्या ठिकाणी जे आहे ते जागीच मृत्यू झाल्याचं दिसून आलं। सर्वात मोठा धक्कादायक हा अपघात असून पूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। मग आता नेमकं काय झालं, दादांचं शेवटचं काय बोलणं होतं, दादांचे शेवटचे काय भाषण होते आणि त्यांनी याबाबत आधी काय म्हटलेलं होतं का, सर्व माहिती समोर आलेली आहे आणि त्यातली त्यात अपघाताचे कारण आता समोर येऊ लागले असून मोठमोठे तपास सुरू झालेले आहेत। बघा आता सर्व माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर चला आता संपूर्ण माहिती आपण पाहूयात। बघा आलेल्या माहितीनुसार सर्व माहिती आता जाहीर झालेली आहे। राजकारणातील दादा पर्व आता संपलेला आहे। पवार कुटुंब घैवरलेलं आहे। सर्व आता सद्यस्थितीला मोठे दुःखामध्ये आहेत। सद्यस्थितीला दुःख हे पवार कुटुंबालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळत आहे, कारण की सकाळी लवकर उठून काम करणारा दादा माणूस हा आता महाराष्ट्राला सोडून गेलेला आहे। बघा सद्यस्थितीला जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये काल सकाळी ही बातमी आली की विमानाचा अपघात झालेला आहे, पण सर्वात आधी लवकर हे सांगितलं की फक्त काही जण जखमी झालेले आहेत, की काही सांगितलं नव्हतं। पण त्यानंतर अर्ध्या तासानेच 9 वाजेच्या आसपास लगेच दुसरी बातमी आली की त्यामध्ये दादांचा देखील मृत्यू झालेला आहे। अजितदादांचा देखील मृत्यू झाल्याची बातमी येताच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला। काही जणांना ही बातमी खरी की खोटी लवकर समजलं नाही। असं कसं होईल असं देखील बरेच लोक म्हणू लागले, पण ती बातमी अखेर सत्यच ठरली। म्हणजेच की जर बघायला गेलं तर सद्यस्थितीला जे अजित पवार लवकर उठून कामाला जायचे ते त्याच दिवशी लवकरच उठलेले होते। कालचा पण दिवस त्यांना कामाचाच होता, म्हणजेच की त्यांचं काम सुरूच होतं। त्यांचं काम सुरू असल्यामुळे ते लवकर विमानाने निघण्याची तयारी मुंबईतून त्यांनी केली। मुंबईतून तयारी केल्यानंतर बारामतीपर्यंत इकडे सुखरूप आले, पण शेवटचे 5 मिनिटच हे खूप संकटाचे ठरले। जर 4 ते 5 मिनिटं विमानाला आणखीन काही झालंच नसतं तर अजितदादा हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आज दिसले असते, कोणतं तरी काम करताना, भाषण करताना आज अजितदादा पाहायला मिळाले असते। पण शेवटचे 5 मिनिटं असे ठरले की खूपच भयानक भीषण अपघात झाला। सर्वात मोठा अपघात झाला आणि ते विमान कोसळले, ते डायरेक्ट जमिनीवरती। पण याची कारण समोर येऊ लागलेली आहेत। नेमकं कसं झालं, पायलटला काय रोखता आलं नाही का, नेमकी काय कारणे आहेत आता तुम्हाला दाखवतो, त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। बघा एकदम धक्कादायक आता बातमी घडलेली आहे। सद्यस्थितीला ही बातमी समोर येताच महाराष्ट्र दुःखामध्ये आहे। अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला हा प्रश्न आता तुमच्या पण मनात असेल, पण बघा आलेल्या माहितीनुसार आता सर्व रिपोर्ट वगैरे सर्व तपासामध्ये हळूहळू माहिती समोर येऊ लागलेली आहे। सर्व माहिती आता समोर आलेली असून नेमकी चूक कुठे झाली हे सर्व काय आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघा कोणत्या कंपनीचं विमान होतं, त्यानंतर अपघाताचं नेमकं कारण काय आहे। एक कारण नाही तर वेगळी कारणे आता समोर आलेली आहेत। तर बघा जर विचार केला तर या विमानाचं सद्यस्थितीला सर्वात मोठं लँडिंग सुरू झालेलं होतं, ते म्हणजे 8-8:30च्या सुमारेस ते बारामतीच्या जवळ पोहोचलेलं होतं, पण त्याची लँडिंग काही सुखरूप झालेली नाहीये। आलेल्या माहितीनुसार नेहमीच्याच विमानात सद्यस्थितीला अजित पवार हे आता प्रवास करत होते। याआधी पण या विमानात प्रवास झाला असल्याची माहिती समोर आलेली आहे। बघा VTVSR कंपनीचं हे विमान होतं। या कंपनीच्या विमानामधून दादांचा प्रवास हा सुरू असायचा, पण याच विमानातून असं होईल हे कोणालाच माहिती नव्हतं। बघा त्यातली त्यात जर बघायला गेलं तर नेहमीच्याच विमानानं केलेला हा पवारांचा घात बघायला मिळत आहे। अपघातग्रस्त विमान लेजर्ड
45XR 2 इंजिन असलेलं बिझनेस जेट विमान हे होतं. म्हणजेच की बरेच लोक हे विमान वापरत होते. तसेच पायलटचा मेडेकॉल पुढच्या काही सेकंदातच लगेच खेळ खल्ला झाल्याचं बघायला मिळालं. सर्व काही खेळ संपला असं चित्र दिसून आलं. आलेल्या माहितीनुसार विमान प्रामुख्याने चार्टर VIP प्रवासासाठी वापरलं जातं. म्हणजेच की VIP प्रवासासाठी बरेच लोक मोठमोठे लोक या विमानाचा वापर करत असतात. विमानाने थेट धावपट्टीकडे जाण्याऐवजी मोठं वळण घेतलं. तिथेच थोडीशी आपल्याला वेगळी परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर कमी अंतराच्या उड्डाणासाठी तयार केलेलं हे विमान होतं. म्हणजेच की जेवढं कमी अंतर असतं त्या कमी अंतरासाठी हे विमान तयार केलेलं होतं. लँडिंगचा दुसरा प्रयत्न करताना विमान धावपट्टीच्या कडेजवळ कोसळलं अशी स्थिती दिसून आली. पण बघा, सकाळी 8:45 म्हणजेच की 8 वाजेच्या नंतर 8:30 वाजल्यानंतर सुमाराला बारामती परिसरात दाट धुक्क देखील बघायला मिळालेलं होतं. एकदम दाट अशी परिस्थिती धुक्याची दिसून आली. विमानाने सध्या स्थितीला धावपट्टीकडे जाण्याऐवजी वेगळं वळण जे सुरू होतं ते सुरूच राहिल्याचं दिसून आलं. त्यानंतर बारामतीचा रनवे म्हणजेच की हवाईपट्टी आकाराने लहान आहे आणि आकाराने लहान असल्यामुळे इथे थोड्याशा अडचणी येऊ शकतात हे सर्वांना माहितीच होतं. पण बघा, तिथे ILS म्हणजेच की आलेल्या माहितीनुसारची ही सुविधा कमी असल्याची आणि सुविधा नसल्याची माहिती देखील समोर आली. इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमची ही सुविधा तिथे नाहीये ही बाब देखील समोर आली आणि ही देखील मोठी अडचण ठरली. बारामतीला हा टेबल टॉप रनवे आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंचावर रनवे आहे. म्हणजे त्याच्या आजूबाजूची जी जमीन आहे ती खाली आहे आणि हा रनवेचा जो रस्ता आहे तो रस्ता एकदम जमिनीच्या वरी बघायला मिळत आहे आणि वरती केलेला आहे. असा आता रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय. याचं देखील हे कारण ठरू शकत आहे. लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. म्हणजेच की लँडिंग तर करायची होती. विमान तिकडून आले. लँडिंग म्हणजे त्यांना खाली उतरायचे होते. ते खाली उतरण्यासाठी त्यांची तयारी सुरू झाली. पण तिथे काही यश मिळणार नाही. तिथे अपयशी ठरण्यात आलं. म्हणजेच की तिथे मोठी अडचण बघायला मिळाली. पहिली लँडिंग त्या ठिकाणी काही सध्या स्थितीला यशस्वी ठरलीच नव्हती. त्यानंतर ही अयशस्वी लँडिंग ठरल्यामुळे पुन्हा एक टेन्शन वाढल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर दुसरी आता त्यांची लँडिंग सुरू झाली. पायलटनं विमान पुन्हा हवेत नेलं आणि फिरून आणलं. म्हणजेच की जर व्यवस्थित लँडिंग नाही झाली तर विमान तिथे फिरवण्याचं एक काम पायलट करतच असतात. दरवेळेस हे काम असतंच. पण बघा, त्यांनी पुन्हा रिटर्न विमान थोडंसं वळवलं. आभाळामध्ये पुन्हा एकदा आकाशामध्ये त्यांनी एक घिरटी घातल्यासारखं वळण केल्याची माहिती समोर येत आहे. पायलटने विमान पुन्हा हवेत नेलं आणि ते फिरवून रिटर्न पुन्हा इकडे लँडिंग करण्यासाठी जमिनीवरती त्या रस्त्यावरती आणण्यासाठी त्यांनी विमान फिरवून पुन्हा एकदा परत आणलं. पुन्हा विमान परत आणल्यानंतर तरी जास्त काही यश मिळालंच नाही. काल आपत्काल मदतीचा संदेश पण बघायला मिळाला. अशी काही घटना घडली की ती यशस्वी लँडिंग झालीच नाही. दुसऱ्या वेळेस पण त्यांनी दाट धुक्यामुळे धावपट्टीशी सरळ रेषेत विमान आणण्याचा प्रयत्न केला असं सांगण्यात येत आहे. पण ते विमान आणणं कठीण झालं. दाट धुके देखील खूप जास्त असल्यामुळे त्यांना तिथेच अपयश मिळालं आणि ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. पण खरे कारण आज समोर येऊ लागलेले आहेत. नेमकं चला कसं काय झालं याबाबतचा रिपोर्ट देखील आता समोर येऊ लागलेला आहे. तो काय आहे आपण पाहूयात. बघा, आता सर्व काही तपास वगैरे सुरू असल्याची माहिती देखील दिसून येत आहे. लँडिंगचा दुसरा प्रयत्न देखील अयशस्वी ठरल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून आलं. वैमानिकांचा मेडे कॉल आपत्कालीन मदतीचा संदेश देखील पुन्हा त्यानंतर पाहायला मिळाला. बघा, लँडिंगचा दुसरा प्रयत्न करताना विमान धावपट्टीच्या कडेजवळ कोसळलं. म्हणजेच की पहिला प्रयत्न अयशस्वी झाला, करता आला नाही. त्यामुळे रिटर्न विमान नेलं. त्यानंतर वरून त्यांनी विमान वरती नेल्यानंतर पुन्हा दुसरा प्रयत्न करण्याचं ठरवलं. लँडिंगचा दुसरा प्रयत्न करताना विमान धावपट्टीच्या कडेजवळ कोसळलं आणि हा सर्वात मोठा भीषण अपघात झाला आणि सगळीकडे याबाबतची चर्चा होऊ लागली. सध्या जर बघायला गेलं तर बारामतीतला रनवे नंबर 1129च्या जवळ 15 ते 20 फुटांचा खड्डा आहे. म्हणजेच की सर्वात मोठा हा खड्डा अडचणीचा ठरला. बारामतीतला रनवे नंबर 1129च्या जवळ हा खड्डा काही 5-6 फुटाचा नसून डायरेक्ट 15 ते 20 फुटांचा खड्डा आहे. म्हणजे बघू शकता, एवढ्या खड्ड्यामध्ये जर विमान जोरदार आपटलं तर त्याचं काय होऊ शकतं. मग हे विमान त्या खड्ड्यामध्येच आपटलं. सध्या जर बघायला गेलं तर हे देखील मोठं कारण ठरत आहे. जो विमानाचा प्रवास करण्याचा रस्ता आहे तो रस्ता जमिनीच्या एकदम उंच आहे. मग त्या रस्त्यावरती जर इकडे तिकडे विमान हुकलं चुकलं आणि जर खाली गेलं तर मग अपघात निश्चित आहे. आणि खाली पण दरी 15-20 फूट असल्यासारखं ते चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे इथेच थोडी रस्त्याची पण
चूक बघायला मिळत आहे, त्यामुळे असा अपघात घडल्याचं चित्र दिसून येत आहे. आलेल्या माहितीनुसार खड्ड्याला धडकल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता एक वर्तवण्यात येत आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात अशा पद्धतीने झाल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत आणि ही माहिती समोर देखील आलेली आहे. म्हणजे जो खड्डा आहे तो खड्डाच खूप मोठा भयानक खड्डा ठरला. म्हणजे तुम्ही बघू शकता, जे विमान तुम्हाला सध्या खाली दिसत आहे ते विमान जे जळाल्यासारख्या आकारात दिसत आहे ते एकदम खड्ड्यामध्ये आहे आणि त्या खड्ड्याच्याच वरती तुम्हाला एक रस्ता पण दिसत असेल. हाच खड्डा खूप मोठा घातक खड्डा ठरल्याचं देखील दिसून आलं. बघा, आलेल्या माहितीनुसार आता सर्व अपडेट येऊ लागलेले आहे. नेमकं तपासात पण काय गोष्टी समोर आल्या त्या देखील आता तुम्हाला दाखवतो. बघा, आता लक्ष देऊन पहा. आलेल्या माहितीनुसार आता या खड्ड्याला विमान मोठं धडकलं आणि विमान धडकल्यामुळे मोठा स्फोट देखील झाला. बघा, विमान पडल्यानंतर त्याच्यामधून एक मोठा स्फोट समोर आल्याचं दिसून आलं. काही CCTV देखील आपल्याला बघायला मिळाले आणि त्यामध्ये जर बघितलं तर सर्वात मोठा स्फोट देखील दिसून आलेला होता. आलेल्या माहितीनुसार सुमारे 100 फूट उंचीवरून विमानाचा तोल गेलेला आहे. म्हणजे बघा, 10-20 फूट नाही तर 100 फूट उंचीवरून विमानाचा हा तोल गेल्याचं देखील स्पष्टपणे दिसून आलं. अशा पद्धतीने ही घटना वेगळीच घडली आणि धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच विमान जमिनीवर आदळलं. म्हणजे जे विमान धावपट्टीवरती पोहोचायला पाहिजे होतं तिकडे पोहोचण्याच्या आधीच इकडे या खड्ड्यामध्ये पडलं. म्हणजेच की धावपट्टीच्या थोडंसं बाजूला पडलं आणि बाजूला तो खड्डा पण काय छोटा नव्हता, 20 फुटाचा असल्यामुळे त्यामध्ये देखील जोराने ते आपटलं आणि मोठा स्फोट देखील झाल्याचं स्पष्टपणे चित्र आपल्याला दिसून आलं. बघा, अशा प्रकारची ही मोठी धक्कादायक घटना घडलेली आहे आणि त्यातली त्यात विमान आदळताच मोठा स्फोट झाला. त्यानंतर अनेक छोटे स्फोट देखील होऊ लागले. अनेक छोटे स्फोट झाल्यानंतर सर्वात मोठे गावकऱ्यांना तिथे आसपास आवाज येऊ लागले. आवाज आल्यानंतर गावकरी तेथील पण जमा होऊ लागले. नेमकं काय झालंय, बऱ्याच जणांनी आग बाटल्या घेऊन छोट्या मोठ्या जे आहे ते बकेटा वगैरे घेऊन विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग एवढी प्रचंड होती की ती आग काही विझायला कमी झालीच नाही. ती आग विझवण्यात त्यांना यश आलंच नाही. पुन्हा नंतर सर्व फायर ब्रिगेड गाड्या आल्यानंतर थोडासा प्रयत्न आग विझवण्याचा करण्यात आलेला होता, पण थोडासा यायलाच उशीर झाला. कारण की स्फोटच एवढा मोठा होता की एका स्फोटमध्ये सर्व विमानाच्या आगीचा भडका जो होता तो एकदम वरतीपर्यंत दिसू लागलेला होता. असं चित्र स्पष्टपणे समोर आलं. तर चला आता याची कारणं काय आहेत आणि पायलटकडून देखील काही झालं का, नेमकं कोणतं कारण आहे ते देखील आता आपण पाहूयात. विमान गोल फिरत होतं, याचा अर्थ काय, पायलट तांत्रिक बिघाड शोधण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजेच की विमानवरती जे आकाशामध्ये ते गोल फिरत होते त्यांना वाटत होतं की जर इकडे गोल फिरवत राहिलो तर तोपर्यंत नेमकं तांत्रिक कारण काय आहे ते आपल्याला कळेल, पण ते काय कळूच लागलं नाही असं चित्र दिसलेलं आहे. म्हणजेच की पायलट तांत्रिक बिघाड शोधण्याचा प्रयत्न पूर्णपणे करू लागलेले होते, पण त्यांचा जरी तो प्रयत्न सुरू असला तरी ती विमानाची काही गती कमी नव्हती. विमानाची गती एवढी होती की त्या टायमिंगमध्ये त्यांना पूर्ण प्रयत्न करायला वेळच भेटला नाही. कारण की बारामती परिसरात वेगाने खाली येत असतानाच फ्लाईट ट्रॅकिंग सिग्नल अचानक बंद पण झालेलं होतं आणि हीच धक्कादायक गोष्ट सध्या मांडली जात आहे. पायलटचा मेडे कॉल पण बघायला मिळत आहे, पण थोडा उशीरच दिसून येत आहे. आलेल्या माहितीनुसार विमान सुमारे 2600 फूट इतक्या अत्यंत कमी उंचीवरून असताना अचानक अतिशय वेगाने अनियंत्रितपणे खाली येऊ लागल्याचं देखील दिसून आलं. तर चला नेमकं काय झालं आता ते तुम्हाला सांगतो. आलेल्या माहितीनुसार विमानाचा खाली उतरण्याचा वेग दर मिनिटाला 4400 फुटांपेक्षा जास्त पाहायला मिळाला. हा वेग काय साधारण वेग नव्हता. आलेल्या माहितीनुसार याचा अर्थच की विमानाचा वेग पण खूप होता. इतक्या कमी उंचीवर इतक्या वेगाने विमान उतरणं म्हणजे पायलटला विमान सावरण्यासाठी जवळजवळ वेळच मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजेच की विमानाची गतीची खूप भयानक होती आणि हे दृश्य तर तुम्ही बघू शकता. एकदम आग आणि सर्व काही दिसून येत आहे. एवढी मोठी भयानक आग की ती विझवायला पण खूप वेळ गेला आणि ते विझणं देखील खूप अवघड होतं. अशा प्रकारचा सर्वात भीषण अपघात झाला आणि अशी ही खड्ड्याची देखील बरेच तपासामध्ये कारण समोर येऊ लागलेले आहेत. अजून कोणती काय अपडेट समोर आले तर आपण या चॅनलवरती देणार आहोत. सध्या स्थितीला हा भीषण अपघात आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता आपले अजितदादा राहिलेले नाहीत, ते आपल्याला सोडून गेलेत. पूर्ण महाराष्ट्र यामध्ये दुःखात आहे. सध्या स्थितीला सर्वात मोठी दुःखाची बाब ही आपल्याला दिसून येत असून सर्व महाराष्ट्रामध्ये विकास करणारा गडी महाराष्ट्राला सोडून गेलाय असं चित्र दिसून येत आहे. सर्वात मोठा दुःखाचा डोंगर महाराष्ट्रावरती आहे, त्यामुळे महाराष्ट्र देखील हादरलेला आहे. अशाच अपडेट आता आपण पुढे देत राहणार आहोत. काय अपडेट आली तर नक्कीच कळवू. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.